प्रेम आंधळं असतं असं अनेकदा ऐकायला मिळतं, पण कधीकधी हे प्रेम इतकं पुढे जातं की नात्याचे बंध विसरले जातात. अशीच एक घटना समोर आली आहे, जिथे एक 19 वर्षाच्या तरुणाच्या प्रेमात त्याचीच मामी वेडी झाली. आग्रा शहरामधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात ही घटना घडली. सुरुवात अगदी साधी होती. मामी आणि भाचा यांचं नातं नेहमीच खेळामेळीचं होतं. घरातल्या सगळ्यांसमोर ते एकमेकांशी मजेत बोलत हसायचे. मामी त्याला मुलासारखं समजायची, पण हळूहळू हे नातं वेगळ्या वळणावर गेलं. मामीच्या मनात भाच्यासाठी ज्या भावना असायच्या नको त्या निर्माण झाल्या. सुरुवातीला तिलाही जाणवलं नाही की ही ओढ प्रेमाची बनत चालली आहे. भाचा तरुण होता. कोवळ्या वयात स्वाभाविक आकर्षण वाटणं साहजिक होतं, पण जेव्हा त्यालाही जाणवलं की मामी त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहते, तेव्हा गोष्टी बदलायला लागल्या. दोघांमध्ये गुंतवणूक वाढत गेली. भेटीगाठी वाढल्या. गुपचूप संवाद सुरू झाले. हळूहळू घरच्यांनी काहीतरी वेगळं घडत असल्याची जाणीव होऊ लागली. एक दिवस हे गुपित बाहेर आलं. कुटुंबाला कळलं की भाचा आणि मामीचं नातं साधं राहिलं नाही. घरात मोठा गदारोळ झाला. वडीलधाऱ्यांनी या नात्याला तातडीनं नकार दिला. हे अयोग्य आहे, असं होऊ शकत नाही, असं ठणकावून सांगण्यात आलं. कुटुंबानं प्रयत्न केले की मामी आणि भाच्याला या नात्यातून बाहेर काढावं, पण भावनाचं काय? एकदा प्रेमाची धुंदी चढली की ती सहजासहजी उतरत नाही. मामी आपल्या प्रेमासाठी इतकी वेडी झाली की तिनं घरच्यांचं ऐकण्यास नकार दिला. तिला फक्त तिचं प्रेम दिसत होतं, नात्याचा सीमारेषा नाही. पण या नात्यानं संपूर्ण कुटुंब ढवळून निघालं. पुढे काय झालं? प्रेमाच्या धुंदीत वेडी झालेली मामी आणि भाच्याने एक टोकाचं पाऊल उचललं. दोघांनी कोर्टात जाऊन एकमेकांशी लग्न केलं. जरी घरच्यांनी त्यांना कधीच स्वीकारलं नसतं, त्या निर्णयाने घरातील सगळ्यांची धडधड उडाली होती. पण त्यांना त्यांच्यापेक्षा इतर काही महत्त्वाचं वाटत नव्हतं. प्रत्येकाच्या मनात वेगळे विचार वावरत होते. पण हे प्रेम काय थांबणार होतं? त्यांना फक्त एकमेकांचा विचार होता आणि बाकी सर्व काही विसरले होते. पण या घटनेमुळे घरात आग लागली. घरातील वादांची वावटळ इतकी मोठी झाली की कुठेतरी वादाची रेषा तुटली आणि त्या तुटलेल्या रेषेने एका महिलेच्या मृत्यूला जन्म दिला. गीता एक साधी पण घरात महत्त्वाची असलेली महिला होती. गीता ज्यांचं मरण अगदी निर्घृणपणे घेतलं होतं आणि तिचा मृतदेह एका पोत्यात सापडला. या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ माजली. सगळ्यांच्या तोंडावर एकच प्रश्न होता, हे हत्या कोण करेल? गीता ही चांगली महिला होती. त्यांचं हवं तसंच राहिलं असतं, पण असं काय घडलं की तिचा दुर्दैवी अंत आला? पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांच्या तपासानुसार मृत महिलेच्या कुटुंबातील 3 सदस्य, मुलगा, भाऊ आणि वहिनी आश्चर्यकारकपणे फरार झाले होते. 3 जणांच्या हातात या हत्येचे काही ना काही सूत्र असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. मात्र पोलिसांकडे योग्य पुरावे नसल्याने ते या प्रकरणाचा तपास अजूनही चालू होता. हे सर्व सुस्पष्ट होण्याआधी मामी आणि भाच्याच्या निर्णयाचा परिणाम केवळ त्यांच्या कुटुंबावरच नाही, तर त्या समाजावर देखील झाला. त्यांच्या निर्णयाने कुटुंबातील लोकांना झटका दिला होता आणि आता या नवीन घटनेने सगळ्यांना धक्का दिला. गंभीरतेने विचार केल्यास या प्रकरणाच्या प्रेमाच्या धुंदीत घेतलेल्या निर्णयांनी किती मोठ्या प्रमाणात परिणाम घडवले. अजून काय उघडकीस येईल ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. गीता देवीची जीवनगाथा एक साध्या पण संघर्षाच्या प्रवासाची होती. ती आणि तिचा पती प्रताप सिंह 2 मजूर होते. आपल्या कष्टाच्या जोडीने पोट भरत होते. त्यांच्या जीवनाचा मुख्य हेतू त्यांची 3 मुलांची चांगली संगोपन करणे आणि त्यांना एक चांगले भविष्य देणे हेच होतं. त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेणारी एक साधी कुटुंब होती. पण जेव्हा प्रेमाच्या वादळाने त्यांचं घर धक्काधक्कीने वेगळी दिशा घेतली, तेव्हा सर्व काही बदलून गेलं. गीता देवीच्या मोठ्या मुलाचं नाव भुरा होतं, जो फक्त 19 वर्षाचा होता.
दोघांच्या प्रेमाचं कुठेतरी सुरुवात होऊन गेली हे कोणालाही स्पष्टपणे सांगता येत नव्हतं, पण एक गोष्ट निश्चित होती, त्यांचे मन एकमेकांच्या प्रेमात सामील झाले होते. या प्रेम संबंधामुळे गीता देवी आणि तिच्या भावाशी अनेक वेळा वाद झाला. गीतालीला तिच्या मुलाला आणि मामीला नात्याचा विरोध करत होती, कारण तिला हे नातं अयोग्य वाटत होतं. परंतु भुरा आणि रोशनी दोघेही एकमेकांना प्रेम करत होते आणि त्यांना त्यांच्या भावना थांबवणं शक्य होत नव्हतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा गीता देवीला या प्रेम संबंधाबद्दल कळलं तेव्हा तिला खूप धक्का बसला. तिच्या मुलाने तिच्या मामीसोबत असा संबंध जोडलेला आहे हे तिला मान्य करणं फार कठीण झालं होतं. त्यानंतर गीता आणि तिच्या भावासमोर गंभीर वाद निर्माण झाले आणि कुटुंबातील वातावरण तणावपूर्ण बनले. या सर्व प्रकरणाच्या गोंधळात 16 फेब्रुवारीला भुरा आणि रोशनी घरातून पळून गेले. ते निघून गेले आणि घरात सगळं गोंधळच होऊन गेला. कुटुंबाने त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. जवळपास 8 दिवसांनी वल्लभगडमध्ये भुरा सापडला आणि त्यांच्या कुटुंबाने त्याला घरी परत आणले. रोशनी देखील 2 दिवसांनी घरी परतली. या घडामोडी कुटुंबाच्या धारा आणि नात्यांमध्ये इतका गोंधळ निर्माण करून गेल्या की एकाच घरात राहणाऱ्याचे नाते संबंध आणि एकमेकांबद्दलचे प्रेम पूर्णपणे बदलून गेले. रोशनीने घरातून पळ काढताच गीता देवी आणि तिच्या भावामध्ये वाद झाला. त्या वादाला संपवण्यासाठी गावात पंचायत बोलावण्यात आली. पंचायतीत दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले. वातावरण इतकं तापलं होतं की कोणी शांत राहण्याच्या मनस्थितीत नव्हतं. गीता देवीच्या वहिनीने या वादात उडी मारली. पंचायतीत कोणताही तोडगा निघाला नाही. शेवटी भुरा आणि रोशनी थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि त्यांनी आपल्या एकमेकांशी लग्न करायचं असल्याची मागणी केली. घरच्यांचा विरोध असला तरी ते दोघे आपल्या निर्णयावर ठाम होते. 1 मार्च रोजी सर्वांच्या विरोधाला न जुमानता भुरा आणि रोशनीने कोर्टात लग्न केलं. त्यांच्या निर्णयाने दोन्ही कुटुंबात तणाव अधिक वाढला. भुराने आपल्या मामीशी लग्न केल्याच्या वृत्ताने संपूर्ण गावात खळबळ माजली. कुटुंबाने त्यांना स्वीकारण्यास नकार दिला आणि त्यांच्या या पावलाने घरातील संबंध आणखीन दुरावले. हे सगळं सुरू असतानाच गावात एक धक्कादायक घटना घडली. गीताचा मृतदेह एका पोत्यात सापडला. ती एका रस्त्याच्या कडेला पडलेला होता. तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या. या हत्येमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. सर्वप्रथम संशय गीताच्या भावावर गेला. पंचायतीमध्ये झालेल्या मोठ्या भांडणानंतर त्यांचा संताप टोकाला पोहोचला होता. पोलिसांना वाटत होतं की कदाचित रागाच्या भरात त्यानेच आपल्या बहिणीची हत्या केली असावी, पण तो घरातून गायब होता. केवळ गीताचा भाऊच नाही तर भुरा आणि रोशनीही या हत्येच्या ग्रहात संशयी ठरले. लग्नानंतर काही दिवसातच गीता देवीची हत्या होणं हे योगायोग नक्की नव्हतं. भुरा आणि रोशनी गावातून बेपत्ता झाले होते. त्यामुळे पोलिसांनी तिघांवर संशय व्यक्त केला आणि त्यांचा शोध सुरू केला. हा गुन्हा कोणी केला? गीता देवीच्या मृत्यूमागे तिच्या भावाचा संताप कारणीभूत होता का, की भुरा आणि रोशनीने आपल्या प्रेमात अडथळा असणाऱ्या गीताला संपवलं, की अजूनही कोणी वेगळा या कटात सामील होतं? पोलिसांचा शोध सुरू होता आणि संपूर्ण गावात एकच नात्याच्या मर्यादा ओलांडणाऱ्या प्रेम प्रकरणाचा किती भयंकर शेवट होतो हे स्वतः डोळ्यांनी पाहिलं. पोलिसांचा शोध सुरू होता आणि संपूर्ण गावाने एक नात्याच्या मर्यादा ओलांडणाऱ्या प्रेम प्रकरणाचा किती भयंकर शेवट होतो हे स्वतःच्या डोळ्यांनी